पहिलीपासून तिसरी भाषा शिकण्याची गरज काय असा सवाल आदित्य ठाकरेंनी सरकारला केलाय। तर मुंबई महापालिकेनं बेस्टला पुनर्जीवित करण्यासाठी 5,000 कोटी देण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। पाचवीपासून तिसरी भाषा आहे, पहिलीपासून काय शिकण्याची गरज आहे? का आपण गोंधळ घालतो? म्हणजे सगळं काही जे नीट चाललंय, ज्या शाळांमध्ये वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये शिकवलं जातं, ते आपण का गडबड करतो? तिथे का गोंधळ घालतोय? कशाला ही घडी बिघडवतोय? शाळेनं तरी राजकारणातून बाहेर ठेवा, शाळेनं तरी या सामाजिक गडबडींमधून बाहेर ठेवा। आज दुर्दैवाने आपल्या शाळांमध्ये धर्माच्या आधारित असेल, समाजाच्या आधारित असेल, जातीच्या आधारित असेल, भाषेच्या आधारित असेल, एवढं जर भांडणं व्हायला लागली लहान मुलांमध्ये, आडनाव पाहून जर आपण जात ओळखायला लागलो आणि वेगळे वेगळे बसायला लागलो, तर आपला देश हा जाणार कसा पुढे? मुंबईसाठी गरज आहे ती 10,000 इलेक्ट्रिक बसची, 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसची। याच्यात मीडियम रेंज, मिनी रेंज सगळं आलं। दरवाढ ह्या मागच्या महिन्यात केली आणि ती दरवाढ करत असताना भाडं डबल केलेलं आहे। पैसे डबल करायला गेले, भाडं डबल केलं, जो प्रवाशांची संख्या होती ती हाफ झाली आहे। अध्यक्ष महोदय, आज मी मागणी करीन पुन्हा एकदा की बीएसटीला जसं आपण पाहतो मुंबई महानगरपालिकेकडून MMRDला 5,500 कोटी दिले, मुंबई महानगरपालिकेकडून समृद्धी महामार्गामध्ये पैसे दिले, तर मुंबई महानगरपालिकेची स्वतःची हक्काची मुंबईची जी बस सेवा आहे त्याला पुनर्जीवित करण्यासाठी आपण 5,000 कोटी नाही देऊ शकत? आणि मी मागणी करीन मुख्यमंत्री महोदयांकडे की मुख्यमंत्री महोदय, आपल्या माध्यमातून कृपा करून बीएसटीला पुनर्जीवित करा। आज प्रयत्न हा देखील चालू आहे की अनेक जे बस डेपोज आहेत ते विकण्याचा प्रयत्न चालू आहे। का? तर पैसे कमवण्यासाठी।